जर तुम्ही गेल्या 30-40 वर्षापासून क्रिकेट फॉलो केलं असेल तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा असा दिसून येईल की त्यांनी एक हाती सत्ता या पूर्ण क्रिकेटवर गाजवलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल मोस्ट ऑफ द टाईम त्यांचा डॉमिनन्स या खेळावर आलेला आहे. मग ते जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टीचा वापर करतात. म्हणजे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ क्रिकेट खेळामध्ये वापर करतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो. तर अशीच एक घटना आहे जी 1981 मध्ये झाली होती. 1 फेब्रुवारी 1981 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये मेलबर्नमध्ये एक दिवसीय सामना चालू होता. म्हणजे 3 सामन्यांची मालिका होती. 1-1 अशी बरोबरीत ही मालिका झाली होती आणि तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं पहिला बॅटिंग करताना 235 रन्स उभ्या केल्या आणि 235 रनाचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला तर त्यांनी सुद्धा चांगली फाईट दिली आणि त्यांच्याकडचा जो बॅट्समन होता ब्रूस एडगर यानं शेवटपर्यंत शतकीय खेळी केली आणि हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकामध्ये न्यूझीलंड संघाला 15 धावांची गरज होती जिंकण्यासाठी आणि एडगर हा अजूनपर्यंत बॅटिंग करत होता आणि त्याच्यासोबत ब्रायन मॅकेनी हा सुद्धा बॅट्समन बॅटिंग करत होता. तर शेवटची जी ओव्हर होती ती ट्रेव्हल चॅपल करत होता. 5 बॉलमध्ये त्यांना 8 धावा दिल्या आणि शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड संघाला 7 रनांची गरज होती मॅच जिंकण्यासाठी आणि जर त्यांनी षटकार मारला असता तर मॅच टाय होणार होती. ग्रेग चॅपल त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाचा कॅप्टन होता आणि त्याचा लहान भाऊ म्हणजे ट्रेव्हल चॅपल शेवटची ओव्हर करत होता. तर ग्रेग चॅपल ट्रेव्हल चॅपल जवळ आला आणि त्यांनी त्याला सांगितलं की शेवटचा जो बॉल आहे तो तू अंडरआर्म टाक. त्या काळामध्ये अंडरआर्म बॉलिंग करण्याचा नियम नव्हता. म्हणजे अंडरआर्म म्हणजे खालून असा सरपटी बॉल टाकणे. आणि झालं काय की शेवटचा चेंडू ट्रेव्हल चॅपलनं सरपटी चेंडू टाकला आणि त्या बॉलवर 6 मारणं वगैरे काही अशक्यच होतं. आणि मग जो बॅट्समन होता मॅकनेनी त्यानं तो बॉल खेळून काढला आणि मग त्याला काही जमलं नाही बॉल मारायला. त्याने शेवटी बॅट फेकून मारून दिली जमिनीवर आणि तो मैदानातून निघून गेला. तर ही जी घटना होती ही क्रिकेट हिस्ट्रीमधली एक काळी घटना होती. म्हणजे भरपूर लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला की ही खेळ भावना दुखवणारी घटना आहे आणि याच्यामध्ये खिलाडू वृत्तीनं शेवटी ग्रेग चॅपल आणि ट्रेव्हल चॅपलनं गेम खेळला नाही आणि त्यानंतरच मग अंडरआर्म बॉलिंगला बॅन करण्यात आलं क्रिकेटमधून. आणि आत्ता 2 टप्पा जरी चेंडू झाला तरी त्या बॉलला डेड घोषित करण्यात येतात. त्याच्यामुळे 1 टप्पा किंवा फुलटॉसच आपण टाकू शकतो. फुलटॉससुद्धा आपण कमरेच्या खालीच टाकू शकतो. तुम्ही सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिटिंग अशी पाहिली असेलच आणि तुम्ही पाहिलेला सगळ्यात ऑस्ट्रेलियाचा चिडकोर प्लेअर कोणता होता चिटिंग करणारा ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.